हॅलो एव्हरीवन, मी लीना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण TCS पॅटर्नचे क्वेश्चन बघणार आहोत. TCSने ह्या वर्षी ज्या ज्या टाईपचे क्वेश्चन घेतले होते ते सगळे क्वेश्चन आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आत्ता जी BMCची एक्झाम झाली त्यामध्ये हे सगळे क्वेश्चन विचारले होते. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, पोलीस भरतीची तयारी करत आहेत, समाज कल्याण भरतीची तयारी करत आहेत, लेखा व कोषगार भरतीची तयारी करत आहेत किंवा अजून सगळ्या एक्झामची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण का TCS हा ह्याच टाईपचे क्वेश्चन विचारत असतो. आता आपल्याला हे नंबर सिरीज दिले 13, 65, 325, 1625 आणि क्वेश्चन मार्क. जे विचार आपल्याला क्वेश्चन मार्कचे ते कोणता नंबर येईल. तर आपल्याला काय वाटतं, हे बघा मल्टिप्लिकेशन करूया. 13 5 जा 65, 65 5 जा 325, 325 5 जा 1625. म्हणजे इथे पण आपल्याला मल्टिप्लाय बाय 5 करावं लागेल. तर आपल्याला करूया 1625 मल्टिप्लाय बाय 5. 5 5 जा 25, 5 2 जा 10 + 2 12, 6 5 जा 30 + 1 31, 5 1 जा 5 + 3 8. आपला ॲन्सर आलं 8125. हे आलं आपला ॲन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपण नंबर सिरीजच आहे. आता जी एक्झाम झालेली ना BMC क्लर्क, डिसेंबरमध्ये जी एक्झाम झाली होती त्यावेळेस TCSने हा क्वेश्चन विचारला होता. ओके, बघूया. 99, 100, 104, 139, 129. इथे क्वेश्चन मार्क दिला, म्हणजे क्वेश्चन मार्कची इथे कुठला नंबर येईल तो आपल्याला सांगायचा आहे. ओके, 99 + 1 100, 100 + 4 104, 10 + 9 104 + 9 113, 113 + 16 129. मग इथे कुठला नंबर येईल. तर हे बघा, तुम्ही एक नोटीस केलं असेल तुम्हाला कळेल. हा आहे 1चा स्क्वेअर, हा आहे 2चा स्क्वेअर 4, हा आहे 3चा स्क्वेअर 9, हा आहे 4चा स्क्वेअर 16. मग इथे काय येईल 5चा स्क्वेअर. काय 5चा स्क्वेअर 25. म्हणजे इथे येईल +25. म्हणजे 129 + 25 करूया आपण. 129 + 25 ती 9 + 5 14, 2 + 2 4 + 1 5 1. तसंच असं ॲन्सर आलं आपलं 154. ओके, 129 + 25 154. ॲन्सर इज 154. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंबर सिरीज दिले 27, 64, 125, 269 क्वेश्चन मार्क. म्हणजे क्वेश्चन मार्कचे ते कोणता नंबर येईल तो सांगितला आहे. आता बघा, हे सगळ्याचे क्यूब वाटत आहेत. पहिले तुमचे स्क्वेअर अँड क्यूब तुमचे पार्ट पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला ही नंबर सिरीज सॉल्व करताच येणार नाही. बघा, 3चा क्यूब काय असतो 27, 4चा क्यूब काय असतो 64, 5चा क्यूब काय असतो 125, 6चा क्यूब काय असतो 216. मग इथे येईल 7चा क्यूब. 7चा क्यूब काय 343. ओके, ॲन्सर आलं आपलं 343. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या सिम्प्लिफिकेशनचा. काय 26 + 8 मल्टिप्लाय बाय 52 डिवायडेड बाय 13 - 40. हा सिम्प्लिफिकेशनचा. तर सिम्प्लिफिकेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला बॉडमॉस लागतो. बॉडमॉस रूलने सॉल्व करायचं असतं. बॉडमॉस रूल म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. बॉडमॉस म्हणजे काय, B मीन्स ब्रॅकेट, O मीन्स ऑफ, D means division, M means multiplication, A means addition, and S means subtraction. बघा, बॉडमॉस रूलमध्ये पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं, मग ऑफ, मग डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड लास्ट सबट्रॅक्शन असं सॉल्व करायचं. अगं हा सॉल्व करूया. आता आपल्याला पहिले काय सॉल्व करायचं ह्यामधली डिव्हिजन. तर आपण हे तसंच लिहून घेऊया. ओके, 26 + 8 मल्टिप्लाय बाय डिव्हिजन काय 13 4 जा 52 -40. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे मल्टिप्लिकेशन. 26 + 8 4 जा 32 -40. नेक्स्ट आपल्याला सॉल्व करायचं आहे ॲडिशन. 26 + 32 किती 6 + 2 8, 2 + 3 5 -40. आता 58 - 40 किती 18. आलं आपला ॲन्सर. ह्या क्वेश्चनचा ॲन्सर आला आपलं 18. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा पण सिम्प्लिफिकेशनचाच आहे. एक्झाममध्ये 1 ते 2 सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन असतात. तर तुम्हाला बॉडमॉसने सोडवायचं आहे. बॉडमॉसचा रूल तर माहिती आहे.
ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. ओके, सॉल्व करूया. पहिले काय सॉल्व करायची? डिव्हिजन. हे आपण तसंच ठेवूया. 2 × 8 प्लस 5 × 5 = 25, जी डिव्हिजन आली 5 मायनस 9. 8 × 2 = 16 प्लस 5 मायनस 9. 16 प्लस 5 किती? 21 मायनस 9. आन्सर आलं 12. ओके, हे कळलं ना तुम्हाला? पहिले आपण डिव्हिजन सॉल्व केली. 5 × 5 = 25. 25 डिवायडेड 5 आन्सर आलं 5 मायनस 9. 8 × 2 = 16. आपण 16 तसाच लिहिला. 5 जसंच आहे तसं मायनस 9. मग आपण ह्याची ॲडिशन केली. 16 प्लस 5 21 मायनस 9. 21 मायनस 9 आन्सर आलं 12. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा बघा, हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे पण खूप मस्त आहे. हा सिम्प्लिफिकेशनचाच क्वेश्चन आहे, फक्त थोडासा वेगळा आहे. बघा, जर एने बेरीज दर्शवली, बीने गुणाकार दर्शवला, सीने वजाबाकी दर्शवली आणि डीने भागाकार दर्शवला, तर खालील समीकरणाचे मूल्य काय असेल? आपल्याला समीकरण दिलेलं आहे पण त्यात साईन नाही दिल्या. लास्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला साईन पण होत्या. पूर्ण सिम्प्लिफिकेशनचाच आहे. हा पण सिम्प्लिफिकेशनचाच क्वेश्चन आहे, फक्त त्यात साईन नाही, त्या आपण पुट करायच्यात. ओके, 13 बीच्या इथे कोणती साईन येईल? बीने गुणाकार दर्शवला म्हणजे बीच्या इथे गुणाकाराची साईन गुणिले 8. डीच्या इथे डीने भागाकार दर्शवला तर डीच्या इथे भागाकाराची साईन 2. सीच्या इथे सीने वजाबाकी दर्शवली तर सीच्या इथे वजाबाकीची साईन 10. एच्या इथे एने बेरीज दर्शवली मग इथे बेरीज म्हणजे अधिकची साईन 22. आता ह्याचं आपलं सिम्प्लिफिकेशन सेम रूल, बॉडमधचा रूल. पहिले डिव्हिजन सॉल्व करायचे. 13 गुणिले ह्याचा आन्सर काय येईल? 8 डिवायडेड बाय 2 4, कारण का 2 4 = 8 मायनस 10 प्लस 22. 13 4 = 52 मायनस 10 प्लस 22. 52 मायनस 10 प्लस 22 किती आन्सर आलं? प्लस 12. 52 प्लस 12 64 आलं. आपल्या ह्या क्वेश्चनचा आन्सर 64. ओके, ह्याचा आन्सर काय आलं? 64. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन पण लास्ट क्वेश्चन सारखाच आहे. आत्ता जी BMCची एक्झाम झाली ना डिसेंबरमध्ये, BMC क्लर्कची, त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला होता. हे पण सिम्प्लिफिकेशनच आहे, थोडंसं वेगळं आहे पण इझी आहे. बघू आपण. जर यूने बेरीज दर्शवली, वीने गुणाकार दर्शवला, डब्ल्यूने वजाबाकी दर्शवली आणि एक्सने भागाकार दर्शवला तर खालील समीकरणाचे मूल्य काय असेल? हे बघा, समीकरण दिलं आहे पण साईनने दिलेत. लास्ट क्वेश्चनमध्ये आपण बघत होतो की त्यामध्ये साईन पण होत्या, डायरेक्ट सॉल्व करायचं होतं, पण ह्यामध्ये त्यांनी समीकरणच दिलं आहे, साईनने दिलं आहे, ते आपल्याला पुट करायचं आहे. ओके, थोडासा वेगळा आहे. आता आपण सॉल्व करूया. 187. एक्सची साईन काय दिलं आपल्याला? एक्सने भागाकार दर्शवला, भागाकार 17. यूचं काय दिलं? यूने बेरीज दर्शवली 80. डब्ल्यूचं काय दिलं? डब्ल्यूने वजाबाकी दर्शवली -8. आणि व्हीचं काय दिलं? व्हीने गुणाकार दर्शवला गुणिले 9. तर बॉडमॉस, हे पण सेम बॉडमॉसनेच सॉल्व करायचं आहे. बॉडमॉसचा रूल काय? पहिले डिव्हिजन. 17 डिवायडेड बाय 187 आन्सर आलं 11. तुम्हाला 11ची ट्रिक्स सांगितलेली बघा, लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितले. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, त्यामध्ये तुम्हाला दिसेल. ओके, प्लस 80 मायनस 8 9 = 72. ओके, 80 प्लस 11 91 मायनस 72. 91 मायनस 72 किती? 11 मायनस 2 9. 9 प्लस 1 19. आपला आन्सर आलं 19. ओके, TCS अशाच टाईपचे क्वेश्चन विचारते, थोडेसे फिरून विचारतात. आता सिम्प्लिफिकेशनच विचारलं आहे पण थोडंसं फिरून विचारलं. साईनने दिल्यात, त्या साईन पुट करायला सांगितल्यात, पण किती इझी होता क्वेश्चन. TCS असेच पॅटर्नचे क्वेश्चन विचारते. ओके, आता मी तुम्हाला एक क्वेश्चन देते नंबर सिरीजचा, त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला ही व्हिडिओ कळले की नाही. ओके, क्वेश्चन आहे 121 144 169 196 अँड क्वेश्चन मार्क. त्या क्वेश्चन मार्कचे इथे येईल काय येईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ओके, ह्याचा आन्सर कमेंटमध्ये करा. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अशाच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी अजून TCS पॅटर्नवर कोणते कोणते क्वेश्चन आहेत त्याच्या व्हिडिओ करेल. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा अँड सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील आणि इझी ट्रिक जाणून घ्यायच्या असतील तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.